जो लोग ये कहते हैं कि हम मोहम्मद से प्यार करते हैं और मोहम्मद को मानते हैं, तो उसके मुताबिक तो फिर मुसलमानों को अपना बोरिया बिस्तर लपेट करके चले जाना चाहिए, भारत में नहीं रहना चाहिए। क्या बात कर रहे हैं? पता है कैसे? क्योंकि सूरा अन-निसा चैप्टर नंबर 4 की वर्स नंबर 97 ये कहती है कि वो लोग जो ऐसी मुल्क में रहते हो, ऐसी जगह पे रहते हो जहाँ काफिरों की हुकूमत है और काफिरों का कानून है, अल्लाह का कानून नहीं है, अल्लाह की हुकूमत नहीं है, तो उनको चाहिए कि वो ऐसी जगह से हिजरत करके माइग्रेट होकर के वहां चले जाए जहां अल्लाह का कानून है। ये बड़ी अच्छी बात कही है। अगर वो ऐसी जमीन में रहकर मर गए जहां काफिर की हुकूमत है और वो वहां से गए नहीं, ऐसे सारे लोग जहन्नम में जाएंगे। मैं नहीं कह रहा, कुरान कहता है चैप्टर नंबर 4 सूरा अन-निसा वर्स नंबर 97। मुसलमानों खोल के पढ़ो और कहो कि हम मोहम्मद से प्यार करते हैं, लपेटो अपने बिस्तर। मुळात या बंधूंनी जो विषय मांडला तो कुरानला पकडून, परंतु अशा पद्धतीच्या चर्चाच होऊ नयेत. का होत आहेत? मी मागे एक वेळेस सांगितलं होतं की कुणाही एखाद्या विशिष्ट धर्मानं धर्मवेडेपणा करून आपलं या पृथ्वीवरती अस्तित्व आहे हे दाखवण्यासाठी काही हालचाली त्या करत असतील तर ते योग्य नाही. म्हणजे भारतासारख्या देशामध्ये सर्व धर्म समभाव हा शब्द आपण नेहमी ऐकतो. या पद्धतीने लोक राहतात, इथे सर्व धर्माचे लोक राहतात आणि मग विशिष्ट धर्माच्या लोकांनी शक्ती प्रदर्शन करणं असं होत असेल, स्वाभाविकपणे धार्मिक तेढी वाढणार आहे. हे मान्य की भाजपच्या काळामध्ये थोडंसं हिंदू धर्मीय लोकांचं सुद्धा शक्ती प्रदर्शन झालं, तेही योग्य नाही. परंतु आत्ता जे आगंतुकपणे आय लव्ह मोहम्मद निघालं, कशासाठी निघालं, काय त्याची आवश्यकता होती? त्याची गरजच नव्हती. आजही तो टॉपिक शांत आहे, पूर्वीही शांत होता. मधल्या काळामध्ये उगीच ही बाळ्या उठल्याने जे केले लोकांनी, कशासाठी केले, काय त्याच्या मागाला उद्देश होता आणि साध्य काय झालं? ते केल्याच्या नंतर मुस्लिम समाजाच्या कुटुंबामध्ये, त्यांच्या धर्मियांच्यामध्ये काय नेमका बेनिफिट काय झाला, फायदा काय झाला? काही कोणाला काय 10-5 लाख रुपये भेटले, कोणाला नोकऱ्या भेटल्या, काय झालं? काय उगीच आय लव्ह मोहम्मद काय काढलं तुम्ही? लगेच बाकीचे काही लोक जय श्रीराम काढले, काही महाकाल काढले. आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी या पद्धतीनं वागणार असेल, कट्टरतावाद या पद्धतीनं दिसणार असेल तर इतरही लोक कट्टरतावाद दाखवणार. त्यामुळे भारतामध्ये शांतता राहणार नाही. या मित्रानं सांगितल्याप्रमाणे मुसलमानांनी ह्या देशातून बाहेर जावं असं म्हणणाऱ्यापैकी मी नाही, परंतु मुसलमानांनी किंवा सर्वच लोकांनी इथं राहत असताना हे सर्वच आपले बांधव आहेत ह्याचं भान ठेवूनच राहिलं पाहिजे, तरच देशामध्ये शांती राहील. अन्यथा देश डबघायला यायला फार वेळ लागत नाही.